पहाटेचे 5 वाजलेले आहेत. म्हणजे पृथ्वी ज्यांच्या डोक्यावर आहे असा शेषाचा अवतार लक्ष्मण महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थांच्या कोणामध्ये 22 पिढ्या रामोपासना सूर्योपासना सुरू होती आणि त्यावेळी समर्थांचा सारखा महापुरुष जन्माला आला. पेशव्यांची जी परंपरा होती ते आता ह्या उत्सवाला म्हणजे 1737 पासून जी सुरुवात झालेली आहे ते आमच्या ग्रामस्थांनी आजतागायत ती सुरू ठेवलेली आहे. आपणा सर्वांना श्री हनुमंत जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, कोहलीयाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. तर आज आपण आहोत विरार पश्चिमेला असलेल्या बेटावर वसलेल्या अर्नाळा किल्ला गावात. अर्नाळा गावचा किल्ला तर सगळ्यांना माहिती आहे आणि इतिहासही सर्वश्रुत आहे. 1737 साली हे बेट मराठ्यांनीच जिंकून घेतलं आणि एका किल्ल्याची निर्मिती केली. वसईच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा अबोल किल्ला. मित्रांनो, या ठिकाणी असलेला मारुती, या मारुतीला मिश्या आहेत आणि त्याच्या कमरेला खंजीर आहे. मित्रांनो, पेशव्यांनी वसईत असेल किंवा पुण्यात असतील, अगदी आमच्या आगाशीतलं भवानी शंकराच्या मंदिराच्या बाजूला असलेलं हनुमंताचं मंदिर, चाळपेठचं मंदिर, निर्मळचं मंदिर किंवा वसईतली मंदिरं, ह्या मंदिरातले मारुती देखील मिशीवाले आहेत. आणि ह्या मारुती समोर उभी राहिल्यावर आपल्याला वसईचा इतिहास आपसुकच आपल्या समोर येतो आणि हा ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार असलेला मारुती आणि जवळपास 280-90 वर्षापूर्वी पेशव्यांनी प्रस्थापित केलेला मारुती आणि तेव्हापासून सुरू असलेला सोहळा आज ह्या गावकऱ्यांनी पुढे नेलाय. मित्रांनो, हा कीर्तन सोहळा सुरू होण्या अगोदर 5:30 वाजता सुरू होणारी आरती, अगदी एखाद्या वारुळातून मुंग्या निघाव्या त्याप्रमाणे हे कीर्तनासाठी जमणारे लोक एक वेगळं अनुभूती देणार आहे. बघाच. हा, फायनली बोट आलेली आहे. बोट येईल की नाही ही मला धास्ती होती, कारण वेळेवर पोहोचू शकेन की नाही. चला, हा चैत्र शुद्ध पौर्णिमा. म्हणजे वेळेवर पोहोचू शकेन मी अर्नाळा किल्ल्यामध्ये. हे मला वाटतं मुंबईच्या दिशेने जाणारे किल्ल्यातून आपल्या कामासाठी निघालेली मंडळी आणि ह्याच बोटीमध्ये आता मी निघणार आहे. पहाटेचे 5 वाजलेले आहेत. हात मार लगे रात. पहाटेच सगळं रांगोळ्या काढण्याची कामं सुरू आहेत. सगळ्या आरतीसाठी लगभग प्रत्येक घरातून धावत पळत माणसं निघत आहेत. सगळी लोकांची लगबग सुरू आहे बघा. हा, चला, मीही आता चक्क लवकर आहे मी आज आणि आरतीलाही पोहोचतोय आणि या आरतीनंतर कीर्तनाला सुरुवात होईल. चला. आता लोक जमायला सुरुवात होईल आणि सध्या आता आरती सुरू आहे. हे नेहमीच रुटीन असते वारी वारी जन्म मरणाची वारी. Hare
6 वाजलेले आहेत आणि आता काही क्षणात कीर्तनाला सुरुवात होईल. असं मला वाटतं एकमेव स्थळ असेल की एखाद्या बेटावर हनुमंताचं स्थान आहे आणि तो जन्म सोहळा झाल्यानंतर ते सूर्याचं प्रतिबिंब निघताना दिसेल आणि काही क्षणांचा आभास होईल की हा हनुमंताचा जन्म झाल्यानंतर तो त्या सूर्यबिंबाकडे झेप घेतोय की. आणि आपली सगळी मंडळी जमलेली आहेत आता कीर्तनासाठी. नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. रामदास कल्याण माझे रामदास शिवाय काम झालं नाही आणि त्याचं सगळ्यात मोठं प्रमाण याच पदामध्ये दिलं. द्रोणागिरी घेऊन आला प्रत्यक्ष शेष म्हणजे पृथ्वी ज्यांच्या डोक्यावर आहे असा शेषाचा अवतार लक्ष्मण महाराज. त्यांना सुद्धा प्राणाची गरज पडली. प्राण जातात की राहतात असं झालं. त्यावेळी त्या संकटापासून प्रत्यक्ष शेषाचा अवतार असणाऱ्या लक्ष्मण महाराजांची सुटका कोणी केली? मारुतीरायांनी केली. द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राणविधान. आणि तो हनुमान आमच्या जीवनातली लहान सहान काहीतरी साधी किरकिट संकट सोडवू शकणार नाही. कसं होईल? शक्यच नाही. महाभारत युद्धामध्ये अर्जुनाकडे कितीचं सैन्य होतं पांडवांकडे सांगा. आणि त्या कौरवांची ही विशाल अफाट सेना होती आणि त्यामध्ये या अर्जुनाचा रथ चिरडून टाकायला कितीतरी मोठमोठे हत्ती होते, कितीतरी मोठमोठे सैनिक उतावळे झाले होते, कितीतरी रथी महारथी होते. पण त्या रथाला साधं खर्चटलं सुद्धा नाही. त्या रथाला काही झालं नाही. रथाला अर्जुनाला तर सोडाच. त्याचं कारण स्वतः भगवान सारथ्य करत होतेच, पण त्याआधी भगवंतांनी अर्जुनाला पाठवलं होतं कोणाकडे? मारुतीरायांकडे. तुम्हाला आत्ता पूल बांधून दाखवतो माझ्या बाणांचा आणि तो जर समजा तुम्ही उडी मारून दाखवा टिकला तर मान्य करा की माझ्यासारखा धनुर्धर कोणी नाही. हे ऐकल्यानंतर मारुतीराय म्हणाले असं बर. म्हणून पूल बांधला आणि मारुतीरायांनी जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून एक दंडीशी उडी मारली. जोरात उडी मारली त्या पुलावरती, बाणांच्या पुलावरती. आणि तो पूल कुठच्या कुठे हवेत निघून गेला. ते बाण सगळे फरफटत विदे उडून तुटले सगळे. ज्यांचे गेले समस्त दूरतम. जे काही तम त्रास देणार अशांत करणार आहे ते दूर करण्याचं सामर्थ्य नामात आहे. ते नाम सगळ्यांना विनंती आहे खणखणीत टाळी वाजवून म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. हातवर आणि टाळी खणखणी. मागे महिला वर्ग टाळी वाजू द्या. नाम मोठं नाही होऊ द्या. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ऊन वारा पाऊस वादळ सगळे झेलून अंगामध्ये संयमानं धैर्यानं पुढे जावं लागतं. आणि ज्यावेळी ह्या दोघांचा विवाह झाला तो विवाह झाल्यानंतर त्यांनी विचार केला आता आपल्याला पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. कसे करायचे तर म्हणाले तपश्चर्या करायची. काय करायची? तपश्चर्या करायची. आणि दुसरा कोणीतरी आपल्याला सांगेल मग आपण काम करणार. मी काय करू तुम्ही सांगा असं नाही करायचं. कार्येशू कसं पाहिजे? मंत्री पाहिजे. आणि काम करायची वेळ आली की
कर्णेषु दासी. अहो एखादी दासी सुद्धा करणार नाही इतका झटपट पट 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 काम स्वतःही करता आलं पाहिजे. त्यावेळी रामराय जन्माला यावे लागतात, त्याआधी कित्येक पिढ्या त्या घराण्यामध्ये त्या घरामध्ये तप घडतं, उपासना घडते. त्यावेळी कुठेतरी अनेक पिढ्यानंतर अहो त्याचा प्रसाद प्राप्त होतो. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये कित्येक पिढ्या 7, 8, 20, 22 पिढ्या अहो वारी सुरू होती. समर्थांच्या कोणामध्ये 22 पिढ्या रामोपासना सूर्योपासना सुरू होती आणि त्यावेळी समर्थांचा सारखा महापुरुष जन्माला आला. या जन्मोत्सवात त्या आईची तपश्चर्या फार महत्वाची. माता अंजनीनं कटिबद्ध होऊन अगदी निकरानं आपली तपश्चर्या चालू ठेवली. किती संकट आली तरी तिनं जुमानलं नाही आणि आराधिला उमाकांत प्रसन्न झाला तपांती आणि तिच्या तपश्चर्येला फळ आलं आणि भगवान शंकर प्रगट झाले. महारुद्र हनुमान की नमः पार्वती पते हर 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 महादेव. कैलासनाना शिवचंद्र मौळी फणींद्र माता भ्रुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोपतारी. जय जय रघुवीर समर्थ. आणि भगवान शंकर प्रगट झाले. माता अंजनीला गहीवरून आलं, थरथर कापायला लागली, रोमांच उभे राहिले, डोळ्यातून अश्रू वाहतायत. जन्माचं सार्थक झालं, आज तुमचं दर्शन झालं, आता काही नको. आणि माता अंजनीला आशीर्वाद दिला भगवान शंकरांनी आणि म्हणाले, अंजनी बाळ, तू माझ्यासाठी इतकं उग्र तप केलंस की तुझ्यावर प्रसन्न आहे. सांग बघूया तुला कुठला वर हवा, तुला काय वर हवा सांग. वर माग म्हटल्यानंतर तिला आठवलं की अरे आपण घरातून निघताना आपल्या पतिदेवांचे आशीर्वाद घेऊन निघालो की ही तपश्चर्या कोणासाठी करतोय? पुत्र प्राप्तीसाठी. भगवान शंकर म्हणाले, अंजनी कसा पुत्र हवा, तुला जसा पाहिजे तसा सांग. आणि मग ती पुत्राची लक्षणं सांगू लागली. तेव्हा नंदन भावा पवित्र कीर्ती. त्या घालीनं ज्यावेळी तो प्रसादाचा द्रोण सोडला, तो अंजनी मातेच्या ओंजळीत कुणी दिला? वायुदेवानं दिला. म्हणून त्या वायुदेवाचा प्रसाद, म्हणून वायुपुत्र हनुमान की जय. वायुदेवानं देखील त्याला सहाय्य केलं आणि ओंजळीत प्रसाद मिळाला, आनंद झाला. पार्वती पदे हर 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 महादेव. तो प्रसाद घेऊन एकीकडून सूर्य वर आलेला आहे आणि दुसरीकडे अशा एका भक्ती सूर्याचा, शक्ती सूर्याचा जन्म झाला. चैत्रे मासी स्थिते पक्षे पौर्णमास्यां शनैश्चरे अंजन्यां वायुना जातः भगवान श्री स्वयं हरः महारुद्र हनुमान की. सूर्योदयाचा समय होता. माता अंजनीला समाधी लागली आणि तेजपुंज अशा बालकाचा जन्म झाला. महारुद्र हनुमान की, महारुद्र हनुमान की, महारुद्र हनुमान की, पवनसुत हनुमान की. आणि सगळ्यांना आनंद झाला. अहो ते राजधानीचं शहर, तिथे असणारा हा भव्य राजवाडा तेजपुंज झाला. जणू काही कोटी सूर्य एकत्र जन्माला यावेत असा तो लख 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 करणारा लहानगा बालक त्याच्या डोक्यावरती जावळ होते. आणि पायावर घेतलं. स्नान घालताना कसे घेतात पायावर, की त्या बाळाच्या डोक्या तोंडामध्ये नाकामध्ये पाणी जाऊ नये म्हणून उपडे घेतात. आणि
पीठ कशी लावतात ते लावताना आमच्या सगळ्या आज्या एक मंत्र म्हणून हीच प्रार्थना मारुतीरायांच्या चरणी करूया. झाले कीर्तन शेवट गोड करा. आपल्या सोबत आहेत अर्नाळा गावचे माजी सरपंच विजय मेहर आणि आता हा मारुती म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा मिशीवाला मारुती आणि हा परंपरा चालवताना एक गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. आज हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. आमचा हे जे मंदिर आहे कालिका मातेचं, श्री शीतला मातेचं आणि मारुतीरायाचं जे मंदिर आहे हे मंदिर पेशवेकालीन मंदिर होतं. आपल्याला इतिहास माहिती आहे की सन 1737 मध्ये पेशव्यांनी जेव्हा वसईची मोहीम हाती घेतली आणि त्या मोहिमेचा भाग म्हणून पहिल्यांदा इथे या ठिकाणी आमच्या अर्नाळा या बेटावरती हा किल्ला बांधलेला आहे थोरले बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वामध्ये. आणि त्या किल्ल्याचं बांधकाम करताना या ठिकाणी एक पेशवेकालीन कौलारू मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये कालिका मातेची, शीतला मातेची स्थापना केली, मारुतीरायांची स्थापना केली. हा जो मारुती या ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की मारुती गदाधारी असतो, परंतु पेशव्यांनी मारुती, आमच्याकडे तो मारुती आहे तो विशीधारी मारुती आहे आणि त्याच्याकडे खंजीर आहे. म्हणजे पेशव्यांनी त्या पाश्चात्यांचा, यवनांचा पराभवासाठी जी शस्त्र वापरली ती शस्त्र मारुतीरायांच्याकडे पण दिली आणि त्यातून एक संदेश दिला जनतेला की आपलं रक्षण करण्यासाठी, आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आपण शस्त्र धारण केलं पाहिजे. आणि तो पेशव्यांची जी परंपरा होती ते आता ह्या उत्सवाला म्हणजे 1737 पासून जी सुरुवात झालेली आहे त्या आमच्या ग्रामस्थांनी आज तक ती सुरू ठेवलेली आहे. चला तर हा दर्शन सोहळा, जन्मोत्सव सोहळा आटोपलेला आहे आणि प्रत्येक जणाला त्या बलभीमाचं दर्शन घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि सगळं हे
मित्रांनो लिटरली 7:15 वाजलेले आहेत आणि सगळा हा जन्मोत्सव सोहळा आटोपून आता मीही घराकडे निघण्याचं प्रयोजन आहे आणि मी ऑलमोस्ट निघालेलोच आहे. अजून वेगळं काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला. आणि हा अर्नाळा किल्ल्यातील मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला मारुती राया आणि हा जवळपास 280हून वर्षांचा वारसा इथले नागरिक अभिमानाने चालवत आहेत. म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला ह्या मारुती रायासमोर उभं राहिल्यानंतर पेशव्यांच्या पराक्रमाच्या खुणा दिसतील. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आणि इथला भक्तिभाव कसा वाटला आमच्या अर्नाळा किल्ला गावातील हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.